महाडमध्ये भव्य तिरंगा रॅली, लष्करातील सेवानिवृत्त फौजी व अधिकारी यांचा सहभाग. नामदार गोगावले यांच्या भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांना व पंतप्रधान मोदी सरकार यांच्या कामगिरीला सॅल्यूट. महाडमध्ये भव्य तिरंगा रॅलीमध्ये हजारो देशप्रेमी नागरिकांचा सहभाग. महाड शहरात जोरदार तिरंगा शौर्य रॅली काढण्यात आली. सदर रॅलीमध्ये लष्करी सेवेची फौजी अधिकारी, महिला, युवक, युवती व व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता. आपण जे इथं उपस्थित झालेलो आहे या रॅलीमध्ये आपण जे आपल्या भारतीय सैन्याने जे कारवाई केलेली आहे बॉर्डरवर, ते फक्त ट्रेलर आहे. जसा मूवीचा एक ट्रेलर असतो तसा ट्रेलर आहे. अजून आपल्याला दाखवायचं आहे भरपूर, हे काहीच नाहीये. पण एक सांगतो तुम्हाला, आज भारतीय सेना जी कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये एअरफोर्स, नेव्ही, आर्मी या तिघी सेनांनी खूप व्यवस्थित आणि स्ट्रॉंगपणे टेक्निकल जी हे आहे त्याचा प्रयोग करून त्यांनी पाकिस्तानला चांगलं दाखवले. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपल्या सरकारची अशी आहे की त्यांनी कुठलाही सिव्हिल इन्स्टॉलेशन किंवा सिव्हिलियनवर कुठलाही हल्ला केलेला नाही. हा हल्ला फक्त उग्रवाद्यांच्यावर होता आणि या हल्ल्यामध्ये त्यांचे जे ऑर्गनायझेशन आहे, त्यांचे जे टेररिस्ट कॅम्प्स आहेत त्याला विध्वस्त केलेलं आहे. त्याचे फायटर प्लेन जिथून उडतात ते बेस त्यांनी खलास केलेले आहे, त्याला बिलकुल निष्क्रिय करून टाकलेला आहे. सर्वात चांगली गोष्ट, जे भारतीय सैन्याने जे ऍक्शन घेतलं ते थोडक्यात घेतलं. त्यांचे ड्रोन, त्यांचे मिसाईल, त्यांचे फायटर प्लेन सर्व जागेवर त्यांनी पाडलेले, त्यांनी क्रॉस करून दिलेले नाहीये. भारतीय सेनानी त्यांची पाकिस्तान बॉर्डर क्रॉस नाही केली. सर्वात मोठी गोष्ट आहे, आपण आपल्या भारतामध्ये राहूनच पाकिस्तानला दाखवलंय की आपण काय आहे. जर कधी कोणी चुकीचं समर्थन केलं तर मग ती चूक ठरल असं मला वाटतंय. मी आज कोणालाही या देशामध्ये जातपात विचारली जात नाही आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की जे देशाच्या सीमेवरती लढताय त्यांचा